गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। 5 दिवसांपूर्वी उल्हासनगर कॅम्पसमधील कैलाश कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबारात सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा मृत्यू झाला असून अर्जुन सूरजबली चौहान गंभीर जखमी झालाय। या प्रकरणात शेखर बिराजदार, अजित शेख आणि अजय राव या 3 जणांना अटक करण्यात आली आहे। शनिवारी सायंकाळी चौहान कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली होती। माझ्या 2 मुलांची हत्या झाली आहे। हत्या करवणारा सागर पाटील हा गुंड मोकाट असून पोलिसाला सोडून देण्यासाठी 25 लाखांची मागणी करत असल्याचा घणाघाती आरोप अमन चव्हाणच्या आई आणि बहिणीने केला होता। त्यानंतर आता सागर पाटील यांची पत्नी राणी, त्यांची वहिनी अनिता, पुतणी जानवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उलट चव्हाण कुटुंबियांच्या गरिबीचा गैरफायदा दीपक ठाकूर हा घेत असून कैलास कॉलनी फायरिंग प्रकरणाची कोणताही संबंध नसताना सागर पाटील याला षडयंत्र करून फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। आता या प्रकरणात सागर पाटील याला हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।